चिंतन मेळाव्याला 2-4 तासापासून आपण सगळेजण उपस्थित आहात। माझ्यासोबत या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय दिवाकर शेजवळ या ठिकाणी उपस्थित आहेत। पुण्यावरून आपल्या महिला आघाडीचं काम पाहणाऱ्या मंगलाताई गवळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट सन्माननीय नारायणराव गायकवाड सुद्धा या ठिकाणी अत्यंत परखडपणे त्यांनी भाष्य केलेलं आहे। ॲडव्होकेट सातपुते साहेब आहेत, जगन्नाथ काळे आहेत, आमचे जवादे साहेब आहेत, सन्माननीय विलासराव गोरेगावकर, ज्ञानेश्वर वरपे, अनेक जण असे परशुराम हिंगोले आहेत, समोर केशवराव बसले, पाठीमागच्या बाजूला आमचे ॲडव्होकेट रमेश अंगारे साहेब आहेत, मागे सर्व मान्यवर मंडळी आहेत पाठीमागच्या बाजूला बसलेली। आपण सर्वांनी या चिंतन शिबिरामध्ये ही साधी गोष्ट नाही आहे, 4-4 तास भाषणं ऐकायला फार वैताग येतो आणि राजकीय पुढारी ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला कधी कधी गर्दीतून असाही सूर निघतो, अरे बस कर बाबा आता। परंतु आपण या ठिकाणी सकाळपासून कर्मकार समाजाच्या व्यथा वेदना, प्रगतीमध्ये येणारे अडथळे या संदर्भाने आपण फार विस्ताराने सकाळपासून चौफेर चर्चा या ठिकाणी प्रत्येकाने केलेली आहे आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अशी मतं या ठिकाणी मांडलेली आहे। अर्थात या मतांचा आपण गांभीर्याने विचार केला तर निश्चितपणे आपला समाज दोन काकण पुढे गेल्याशिवाय राहणार नाही। आपण हा सकाळपासून केलेला जो विचाराचा खटाटोप आहे हा जर गांभीर्याने घेतला आणि त्याप्रमाणे पावलं टाकायचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आता जे आपण सगळ्यांनी या ठिकाणी चर्चा सुद्धा केली, आमच्या शिष्यवृत्त्या बंद झाल्या, आमच्या जात पडताळणी जरी सर्टिफिकेट असेल तरी सुद्धा अधिकारी दाद देत नाहीत, सरकार नीट समस्याकडे बघत नाहीत, याच्या पाठीमागे खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांची एकजूट नाही, आपल्या सर्वांची ताकद होईना, आपल्या सर्वांचं ठोस अस्तित्व निर्माण होईना, म्हणून हे सगळे अडथळे आपल्या नेहमी प्रगतीमध्ये आडवे येत आहेत आणि म्हणून त्याच्यावर आता अनेकांनी या ठिकाणी उपाय सुचवलेले आहेत। आपण काय करायला पाहिजे, कशी प्रगती करायला पाहिजे, कशी एकजूट झाली पाहिजे, कसे आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, म्हणजे प्रश्न सुद्धा आपणच उपस्थित केलेले आहेत आणि त्याच्यात अडथळे सुद्धा, त्याच्यातले उपाय सुद्धा आपण या ठिकाणी सांगितलेले आहेत। हे सगळं आपण तेवढ्या पुरतं बघतो, परंतु खराडे साहेबांनी एक सूचना केली आणि ती या बैठकीतच केलेली नाहीये। अनेकदा खराडे साहेब बोलत असतात की ही चळवळ खऱ्या अर्थानं पुढे जायची असेल तर आपल्याला सेनामेनाची माणसं निर्माण करून चालणार नाहीये, आपल्याला आपल्या घरातली माणसं अगोदर या चळवळीत उतरवली पाहिजे। म्हणून आपल्या हक्काच्या पत्नीला, आपल्या हक्काच्या मुलांना तुम्ही या चळवळीत आणा। मी खरं म्हणजे खराडे साहेबांचं अभिनंदन करेन की गेली अनेक वर्ष त्या आपल्या पत्नीला, आपल्या मुलांना या बैठकीमध्ये सातत्याने आणतात। इथं काय चर्चा होते, सामाजिक आत्मभान कसं निर्माण केलं जाते, ते कसं आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये पाझरलं पाहिजे, या अनुषंगाने जी चर्चा होते त्या चर्चेला मग मी कधी कधी गमतीनं म्हणतो काय करणार आता खराडे साहेब, त्यांच्या बायकाच त्यांचा ऐकत नाहीत, त्या येतच नाहीत। अशा तऱ्हेची परिस्थिती जर चळवळीच्या बाबतीत असेल, आपण आपल्या घरातल्या पत्नीला याचा अर्थ आजही दुय्यम वागणूक देतोय, त्यांना 4 माणसात आणायला आपण आजही प्रतिकार करतोय, असा त्याचा अर्थ आहे। तुम्ही काय करताय, किती कुठे जाता, कुठल्या कामामध्ये अडकता, तुम्ही किती या ठिकाणी आल्यानंतर किती महत्वाच्या कामात तुम्ही तुमचा वेळ देताय हे तुमच्या घरातल्या माणसांना सुद्धा कळेल ना, तुमच्या मुलांना सुद्धा कळेल ना। कोणीतरी सांगितलं तरुण कार्यकर्ते आज आपले केशवराव म्हणाले तरुण कार्यकर्ते मोबाईल मध्ये अडकलेले आहेत,
खरं म्हणजे त्यांनी या चळवळीची धुरा खांद्यावर घ्यायला पाहिजे. आम्ही त्यांच्या खांद्यावर आता आम्ही थकलो. आम्ही तरुण कार्यकर्त्यांच्या खांद्यावर ही धुरा द्यायला तयार आहोत. त्याप्रमाणे जर तुम्ही अनेक लोक अशा तऱ्हेनं अनेकदा या चळवळीमध्ये आलात, अशा तऱ्हेच्या चिंतन शिबिराला आलात, तर निश्चितपणे तुमचं मन, तुमचं मनगट, तुमचे खांदे ही चळवळ पेलायला भक्कम होणार आहे. ही चळवळ फार महत्वाची आहे. संविधान जाग्यावर ठेवलंय, तुमच्या सवलती जाग्यावर आहेत असं म्हणताय, परंतु आपल्याला खऱ्या अर्थाने पोकळ बनवलं जात आहे. आपल्या सवलतीवर हत्यारं चालवली जात आहेत, कायद्याचा आधार घेऊन चालवली जात आहेत. हे या ठिकाणी आता सांगितलं. आता प्रत्येक समाजाला वेगळं आरक्षण द्या असं म्हणून त्याने आपल्या समाजाला अजून भविष्यात सुद्धा तुम्ही एकत्र येऊ नका, भविष्यात सुद्धा तुम्ही आरक्षणाच्या छोट्याशा तुकड्यासाठी आपसात भांडत राहा, एकमेकाची मुद्दे पाडा, अशा तऱ्हेचा संदेश त्या न्यायालयाच्या निर्णयातनं खऱ्या अर्थाने जातोय. याचा सुद्धा आपण सगळ्यांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. सकाळपासून या ठिकाणी बीड, परभणी, पुसद, यवतमाळ, मुरबाड, ठाणे या सगळ्या भागातलं लोक, सातारा, सांगली, कोल्हापूर इथून सगळे लोक 4-4, 5-5 लोक या ठिकाणी आज आलेले आहेत. आणि म्हणून या शिबिराचं, या चिंतन शिबिराचं वैशिष्ट्य हे की एकही माणूस अर्धवट सोडून गेलेला नाहीये, एकही खुर्ची रिकामी नाहीये. अशाच तऱ्हेची चिंतन शिबिर किंवा आपल्या समाजाच्या चळवळीच्या सभा, आंदोलन आपण जर गांभीर्याने घेतली तर नक्कीच अशा तऱ्हेचे अडथळे निर्माण करणाऱ्या लोकांना चपराक बसणार आहे. अशा तऱ्हेचे अडथळे हे कोणी दूर आपण आपल्या चळवळीच्या माध्यमातून दूर करू शकतो. इथे एखाद्याचं माझं कौतुक करून उपयोग नाही. ही चळवळ तुम्ही पुढे नेणार असाल, ही चळवळ तुम्ही जर पुढच्या पिढीकडे सक्षमपणे सोपवणार असाल तरच खऱ्या अर्थानं ही इथल्या चिंतन बैठकीला खऱ्या अर्थाने अर्थ आहे. आता इथे या ठिकाणी बसले गायकवाड साहेब, प्रत्येक आठवड्याला ते पोस्ट लिहितात, समाजाला जागा करण्याचा प्रयत्न करतात, पोट तिडकीने लिहित असतात. या ठिकाणी त्यांनी आता हेही सांगितलं, तुम्ही चर्मकार ऐक्य परिषदेची जबाबदारी घ्या. मुद्दा असा आहे की या ठिकाणी ज्या वेळेला पहिली चर्मकार ऐक्य परिषदेची बैठक या ठिकाणी झाली त्यावेळेला मी अध्यक्ष म्हणून काम केलं. ते तुम्हाला भावलं न भावलं, परंतु माझा कार्यकाळ संपल्यानंतर इथं अनेकांना दुसऱ्यांना संधी मिळावी, प्रत्येकानं त्या चर्मकार ऐक्य परिषदेचा अध्यक्ष व्हावं आणि राज्यभर ही चळवळ चर्मकार समाजाची पूर्ण दूरवर पसरवावी म्हणून ती संकल्पना आम्ही राबवली. आणि मग ज्या वेळेला संधी मिळेल त्या वेळेला इतरांना संधी दिली, परंतु इतरांना संधी दिल्यानंतर त्याचं म्हणावं तसं काम झालं नाही. म्हणावा तशी चळवळ ही मंडळी पुढे घेऊन गेली नाही. त्याच्यातनं मग अनेक ग्रुप निर्माण झाले, अनेक गटगट निर्माण झाले, परंतु शेवटी ते गटगट सुद्धा विसर्जित झाले, काही झालं नाही पुढे. तर सांगायचं तात्पर्य असं की मी सांगितलं होतं मागच्या वेळेला, सगळ्यांनीच मला आग्रह धरला की आता चर्मकार चळवळीच्या संदर्भामध्ये या अनेक संघटना आहेत, 150-200 संघटना आपल्या समाजामध्ये आहेत. आता त्यांना जर सांगितलं तुम्ही एका झेंड्याखाली या तर त्यांचा युगो दुखावतो, ते एका झेंड्याखाली येत नाही. मग त्यांना असं वाटतं नाही मी पण पुढारी आहे, माझी संघटना आहे आणि ती संघटना एक 4 गावाच्या पुढे नसते, ही संघटना तालुक्याच्या बाहेर जात नाही, ही संघटना जिल्ह्याच्या बाहेर जात नाही. उलट आम्ही अशी भूमिका घेतली, ठीक आहे तुम्ही संघटना निर्माण केलेल्या आहेत का, मग आता त्या संघटना तुम्ही पुढे न्या. तालुक्यात काम करत असेल तर तुम्ही जिल्ह्यापर्यंत जा, जिल्ह्यात काम करत असाल तर तुम्ही विभागीय पातळीवर जा, राज्य पातळीवर जा, संघटना मोठ्या करा, आमची काय हरकत नाही. या ठिकाणी आपल्या समाज बांधवाची एखादी संघटना फोकावली, मोठी झाली तर ती समाजाची जागृती ठरणार आहे. त्यामुळे कोणाचे पाय ओढण्याचा काही मुद्दा नाही. आता एक मुद्दा खरा झाला की कोणीही आपली संघटना मोडायला तयार नाही. मग आपण त्याच्यावर मार्ग काय काढला, आपण चर्मकार ऐक्य परिषद नका मोडू संघटना,
मग तरी सुद्धा एकत्र आलं पाहिजे. आज एकाही